रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात सर्व? श्वेताची कलाकृती आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत युनिक आणि बनवण्यास अगदी सोपे असे एनवलॉप. हे सर्व लिफाफे आपण जुन्या पडलेल्या लग्नपत्रिकांपासून बनवणार आहोत आणि हर एक लिफाफा आपला वेगळा असा होणार आहे. असे लिफाफे आपण बनवणार आहोत जे तुम्ही कधी पाहिलेले नाही. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला बनवूया पहिला लिफाफा. तो आपण बनवणार आहोत एका बॅग स्टाईलमध्ये, पण ती बॅग नसेल, तो लिफाफा असेल. तर त्यासाठी मी घेतलेली आहे एक लग्नपत्रिका. तुम्ही कोणत्याही रंगाची, कोणत्याही डिझाईनचं थिन कार्डबोर्ड किंवा पेपर घेऊ शकता. त्यानंतर मी एका प्लेन पेपरवर बॅग ड्रॉ करून घेतली आणि तोच पेपर कट करून मी लग्नपत्रिकेवर ठेवून घेतली आणि ती ट्रेस करून त्याला त्याच प्रकारे कट करून घेतली. आणि कार्डवर जे पहिल्यापासून फोल्ड करून एक स्ट्रीप होती ती एका साईडने मी कट करून घेतली आणि साईडने जे आपण फोल्ड करून स्ट्रीप ठेवली होती तीही बॅगच्या एका साईडने कट करून घेतली. आणि त्यानंतर मधामध्ये ते बॅगचं हँडल बनवण्यासाठी बॅगच्या वरची बाजू एका साईडने आपण जी कट करून घेतल्या होत्या स्ट्रीप, त्याची वरची बाजू अशी सर्कल कट करून घेतला आणि समोरच्या हँडलचा सर्कल आपल्याला कट करून तो तसाच ठेवायचा आहे, म्हणजे तो मागे जाऊन फोल्ड होणार आहे. त्यासाठी म्हणजे लिफाफा जेव्हा आपण बंद करेल त्यासाठी ते फोल्ड ठेवलेली आहे आपण. आणि त्यानंतर आपण जे पेन्सिलने ड्रॉ केलेलं होतं ते पूर्ण इरेज करून टाकलं आणि ज्या स्ट्रिप्स आपण एक एक ठेवली होती ती आता चिपकवून घ्यायची आहे. आणि साईडने थोडी गॅप राहिली होती तेही आपल्याला फेविकॉलने चिपकवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी दुसऱ्या लग्नपत्रिकेचं एक हे गणपतीचं डिझाईन होतं फ्लावरवालं, तेही मधामध्ये चिटकवून घेतलं आणि बॅगच्या वर आणि खालून मी गोल्डन रंगाच्या लेसेस लावून घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने हा एनवलॉप कसाही सजवू शकता, तुमच्याकडे जे वस्तू अवेलेबल आहे त्याने. आणि हे बघा, वरतून आपल्याला हे पैसे टाकायचे आहे आतमध्ये आणि जो आपण सर्कल ठेवलेला होता तो मागे जाऊन फोल्ड करून फेविकॉलने चिटकवल्यावर तो देण्यास तयार झालेला आहे. सेकंड एनवलॉप बनवण्यासाठी मी घेतलेली आहे इथे लग्नपत्रिका, एक काठी, कपडा कोणत्याही रंगाचा आणि डिझाईनचा तुम्ही घेऊ शकता. एक गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि फॅब्रिक ग्लू. तो कपडा मी काठीच्या दोन्ही बाजूने चिटकवून घेत आहे, म्हणजे काठी पेपरच्या अंदर जाणार आहे, ती दिसणार नाही आहे पूर्णपणे, पण दोन्ही साईडने ती दिसणार आहे. त्यामुळे फॅब्रिक किंवा एखादी पेपरने तुम्ही ती कवर करून घ्यायची आहे. काठीला चिपकावं लवकर यासाठी मी इथे चिमटा घेतलेला आहे. कपड्याला लावतो आपण तो वाला. मंडळी, अशाच आयडियासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्याशी जोडून राहा, म्हणजे तुम्हाला अशाच आयडिया मिळत राहील. मंडळी, अशाच जुन्या लग्नपत्रिकांपासून मी एनवलॉप बनवलेले आहे, त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि आपल्या घरी असलेल्या जुन्या लग्नपत्रिकांपासून त्या टाकून देण्यापेक्षा आपण त्याचा असाही उपयोग करू शकतो. तो पेपर आपल्याला कपड्याने पूर्णपणे कवर करून घ्यायचा आहे आणि लवकर चिपकावं यासाठी मी त्यावर एक जड वस्तू काहीही ठेवू शकता. मी इथे बुक ठेवलेली आहे आणि मागवून आपल्याला चारी बाजूने गोल्डन लेस चिपकवून घ्यायची आहे. ती चिकटल्यावर समोरून जो आपला कपडा दिसत होता त्यावर एक लग्नपत्रिकाचा पेपर घेतलेला आहे, त्यावर अशी डिझाईन होती, तो पेपर चिपकवून घेतला आणि एक अशी ट्रान्सफर शीट म्हणजेच एक प्लास्टिक होतं ते मी घेतलेलं आहे चौकोनी, तेही त्यावर चिपकवून घ्यायचं आहे. पण तिन्हीच बाजूने आपल्याला ते चिपकवायचं आहे, म्हणजे वरून त्या प्लास्टिकमधून आपण पैसे टाकू शकू. तुम्हाला लक्षात आलं असेल, अशाच प्रकारे महाराज होते त्या काळामध्ये अशा प्रकारच्या कपड्यावर ते पत्र लिहायचे आणि असे राऊंड बनवून ते बांधून पाठवत असे. त्याच प्रकारे हा एनवलॉप मी बनवलेला आहे आणि तो एनवलॉप बांधण्यासाठी छोटी गोल्डन लेस घेतलेली आहे आणि त्याने बांधून घेतलेला आहे.
तिसरा एनव्हलप बनवण्यासाठी मी इथे 2 रंगाच्या लग्नपत्रिका घेतलेल्या आहे आणि त्या 8 सेंटीमीटर सर्कल असं कट करून घ्यायचं आहे. आपण एनव्हलप बनवत आहोत तोपर्यंत एक छोटीशी कथा ऐकून घेऊ. ही कथा खूप छोटी आहे पण आपल्याला त्यातून अनमोल धडा शिकवणारी आहे. एका जंगलामध्ये एक छोटा पक्षी राहत होता. तो एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारत होता. मग तिसऱ्यांदा तो निर्भय होऊन प्रकृतीचा आनंद घेत होता. अचानक जंगलामध्ये वादळ आलं. खूप जोराची हवा यायला लागली, जसं काही झाड तुटून पडणार. पण त्या छोट्या पक्ष्याला कसलीही भीती नव्हती. त्याला विश्वास होता की तो या वादळापासून स्वतःला वाचवू शकतो. जर एक फांदी तुटली तर तो दुसऱ्या फांदीवर बसू शकतो. जंगलमध्ये ना झाडाची कमी होती ना फांद्याची. तो जाणत होता त्याच्या शक्तीला. त्याच्या जवळ उडायला पंख आहे आणि हेच पंख त्याची शक्ती आहे. हाच त्याला विश्वास आहे. तर मित्रांनो, संकट आले तर त्या चिमुकल्या पक्षाप्रमाणे निर्भयपणे सामोरे जा. हे विसरू नका की संकट आपल्यातील सर्वोत्तम गोष्टी बाहेर आणते. जेव्हा कोणताही मार्ग नसतो तेव्हा बरेच मार्ग असतात, हे विसरू नका. जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवतो, आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. मंडळी, आपला तिसरा एनव्हलपही इथे तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने. मंडळी, चला बनवूया आता आपला चौथा एनव्हलप. त्यासाठी अशी चमचमती एक लग्नपत्रिका होती, सिल्वर रंगाची होती आणि त्यावर गोल्डन असं डिझाईन होतं. त्याच्या मागच्या बाजूला असा प्लेन सिल्वर रंगाचा पेपर होता. तो मी राऊंड सर्कल कट करून घेतलेला आहे. तो आपल्याला मधातून फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जी फ्रंट साईडने डिझाईन होती गोल्डन कलरची, ती मी कट करून घेतलेली आहे आणि आपण फोल्ड केलेल्या त्या एका बाजूवर फेविकॉलने ते फ्लावरवालं डिझाईन चिपकवून घ्यायचं आहे. मंडळी, मी आपल्या हर एक DIY व्हिडिओमध्ये अशाच छोट्या छोट्या बोधकथा तुम्हाला सांगत असते. आतापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या साईडचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला कळेल की मी कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते. आपण जो सर्कल बनवून घेतला आहे त्याच्या आतील बाजूस मी छोटासा असा एनव्हलप त्यामध्ये चिटकवून घेतलेला आहे. म्हणजे त्यामध्ये आपण पैसे टाकू आणि वरून एक स्ट्रीप त्याच रंगाची मी चिपकवून घेतलेली आहे, म्हणजे तो एनव्हलप बंद होईल यासाठी. आणि त्या स्ट्रीपवर मी एक लग्नपत्रिकेचं गणेशजीचं डिझाईन चिपकवून घेतलं आणि आता हा आपला चौथा एनव्हलप अशा सोप्या आणि युनिक पद्धतीने तयार झालेला आहे. आणि हा छोटा एनव्हलप मी कसा बनवला त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो नक्की बघा. आता बनवू आपला पाचवा एनव्हलप. त्यासाठी मी एक वेडिंग कार्ड घेतलेला आहे आणि त्याच्या मागच्या बाजूने लिहिलेली प्रिंट होती, ते लपवण्यासाठी मी प्लेन पेपर त्यावर चिटकवलेला आहे आणि जसं आपण एनव्हलप बनवतो त्या प्रकारे कट करून घेतलं. आणि ही वरती डिझाईन होती ती एका दुसऱ्या लग्नपत्रिकेची आहे, ती मी घेतलेली आहे आणि ती आपल्याला आता त्या एनव्हलपवर चिटकवून घ्यायची आहे. आणि ती जे गणेशजीची डिझाईन आहे ती एनव्हलपच्या मध्ये आली पाहिजे. एनव्हलप कसा कट करायचा याच्या 4 वेगवेगळ्या मेथड्स मी मागच्या एनव्हलप व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. जर तुम्ही माझे DIY रिक्रिएट करत असाल तर माझ्या इंस्टाग्राम IDला त्याचे फोटो पाठवू शकता किंवा स्टोरीला मला मेन्शन करू शकता. माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे श्वेताची कलाकृती या नावाने. तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता. एनव्हलपच्या मागच्या बाजूने आपल्याला दोन्ही साईडच्या स्ट्रिप्स चिटकवून घ्यायच्या आहे आणि आता आपला हा लास्ट DIY एनव्हलप तयार झालेला आहे. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ, आवडला का? तुमचा फेवरेट DIY एनव्हलप कोणता आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हसत राहा आणि नामस्मरण करत राहा. रामकृष्ण हरी.